जागतिक पर्यावरण दिन आहे आणि पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आम्ही आमच्या पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या डेपोमध्ये 78,000 वृक्ष लावण्याचे निर्देश, म्हणजे जी आमची चारी बाजूच्या ज्या भिंती आहेत, कंपाऊंड वॉल आहेत, त्याला लागून पूर्णपणे सगळीकडे वृक्षारोपण करावं असा सूचना मी केलेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून आम्ही सगळीकडे आमचे जे डेपो मॅनेजर आहेत त्यांना त्या संदर्भात माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. प्रामुख्याने आज परळ डेपोमध्ये येत असताना ह्या गोष्टीची आम्हाला माहिती मिळाली की प्रत्येक डेपोच्या मध्ये ज्या बसेस उभ्या असतात त्या बसेसमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचा आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडलेला असतो. ज्यावेळेस बस ती साफ करायला आपण कामगार पाठवतो त्यावेळेस त्यांच्या सगळ्या पिशव्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बॅग्स, सुपारी किंवा जे सोप असतं ते खाल्लेली छोटी छोटी पाकिटं, त्याचबरोबर जे ते वडापाव खाल्ल्यानंतर त्याचे तुकडे, कागदाचे तुकडे आणि त्याचबरोबर अन्य अशा प्लास्टिकच्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी पडलेल्या आढळतात. आणि त्यामुळे आम्ही एक ठेकेदार नियुक्त केलेले आहे. त्या ठेकेदाराच्या माध्यमातून सगळे जे आमचे प्रॉपर्टीज आहेत त्या दिवसातून किमान 4 वेळा आणि जास्तीत जास्त 6 वेळा असे दर 4-4 तासांनी स्वच्छ करण्याच्या सूचना दिलेल्या आहे. यांत्रिक झाडूच्या सहाय्यानं बसेस आमच्या साफ केल्या जातील, आतून तर साफ केल्या जातील, बाहेरून साफ केल्या जातील. साफसफाई केल्यानंतर प्रत्येक बसमध्ये हे सॅनिटरी नॅपकिन ड्रायव्हरकडे दिले जातील कंडक्टरच्या माध्यमातून. कोणाला उलटी प्रवाशांना येऊ नये यासाठी उलटी न येण्याच्या गोळ्या दिल्या जातील. परंतु तरीसुद्धा ती उलटी कंट्रोल न झाल्यामुळे काही लोक उलट्या करतात आणि बस अस्वच्छ होते आणि त्यामुळे त्या पिशव्या सुद्धा आम्ही ड्रायव्हरकडे कंडक्टरच्या माध्यमातून दिलेल्या, म्हणजे सर्वसामान्य प्रवाशांना जेवढ्या काही सुविधा बसच्या आतमध्ये बसून देता येईल तेवढ्या सुविधा आम्ही देणार आहोत. राज्यातील सर्व स्वच्छतागृह 1 जूनपासून आम्ही मोफत केलेले आहेत. ही पण वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही की गेल्या अनेक वर्षापासूनची काही परंपरा होती आणि काही ठराविक लोकांनाच ते स्वच्छतागृह चालवायला दिले गेले होते. त्यांना नोटिसेस काढून बऱ्याच काही स्वच्छतागृह म्हणजे सुलभ स्वच्छतागृह आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. परंतु काही दुसरेही स्वच्छतागृह आहेत तेही आम्ही ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालू आहे. 1 महिन्याच्या पिरियडमध्ये साधारण सगळा थोडासा आम्हाला हा त्रास होणार आहे, कारण जवळजवळ 700 पेक्षा जास्त स्वच्छतागृह ही महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही चालवतो आणि त्यामुळे थोडाफार प्रमाणामध्ये प्रवाशांना जो त्रास होत आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु सर्व स्वच्छतागृहांच्या बाहेर स्वच्छतागृह हे मोफत आहे अशा पाट्या सुद्धा लावण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. आपल्या माध्यमातून नागरिकांना आणि प्रवाशांना आवाहन करतो की आपण कुठल्याही स्वच्छतागृहामध्ये 1 रुपया सुद्धा द्यायची गरज नाही आहे. सर्व जबाबदारी ही एसटी महामंडळानं घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर ही जी स्वच्छता आम्ही आमच्या सगळ्या डीसीना सूचना केलेल्या आहेत की त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्यापर्यंत आले पाहिजे. कुठलाही डेपो जर स्वच्छ होत नसेल, अस्वच्छ असेल तर त्या डेपो मॅनेजरला आम्ही त्या ठिकाणी दोषी धरणार आहोत आणि त्याच्यावर कारवाई करणार आहोत. त्यामुळे त्याची जबाबदारी राहील. ज्या ज्या स्वच्छतागृहांची सफाई होत नाही, डेपोची स्वच्छता होत नाही, ड्रायव्हर कंडक्टरची रूम आणि त्यांची स्वच्छतागृह स्वच्छ होत नाही, सर्वसामान्य प्रवाशांना थंड पिण्याचं पाणी मोफत उपलब्ध करून देत नाही, ड्रायव्हर कंडक्टरसाठी असलेल्या रूममध्ये गरम पाण्याची व्यवस्था म्हणजे त्यांना गिझर आणि त्याचबरोबर त्यांना प्यायला स्वच्छ पाणी याची व्यवस्था ठेकेदाराच्याच माध्यमातून करायची आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत जेवढ्या काही उपाययोजना करायच्या त्या सर्व आम्ही उपाययोजना करतोय. परंतु त्यावरही जर काही ह्या सगळ्या उपाययोजना केल्यानंतर जर काही कमतरता आढळली तर त्या डेपो मॅनेजरला दोषी धरून त्याच्यावर कारवाई केली जाईल. सर, एक प्रश्न महत्त्वाचा आहे. हे झालं डेपोच्या संदर्भात आणि प्रवाशांच्या संदर्भात. मात्र जे वाहन चालक आहेत किंवा वाहक आहेत हे सगळे ज्या विश्रांतीगृहामध्ये राहतात त्या मुंबई सेंट्रलच्या 2 दिवसाआधी पुढारीने एक पाहणी केली. त्यामध्ये प्रचंड घाण, एसी जो वातानुकूलित कक्ष बनवलाय तो एसी बंद आहे. जिथे ते ज्या गाद्यांमध्ये झोपतात मी ती बातमी वाचली, पाहिली आणि त्याचबरोबर त्याची आम्ही दखलही घेतलेली आहे. मी मगाशीच सांगितलं की बऱ्याच ठिकाणी ही गेल्या अनेक वर्षापासूनची जी प्रथा आणि परंपरा आहे ती तोडायला थोडासा अवधी तर लागणारच आहे. परंतु आता 1 जूनपासून चालू केलेलं आहे म्हणजे काही ज्या अलाउद्दीनचा चिराग जसा आहे घासल्यानंतर लगेच सगळं मिळतं असं होणार नाही. ही पण मी
म्हणजे मला कल्पना आहे, त्यामुळे आम्ही त्याबद्दलही प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु महिन्याभराच्या कालावधीमध्ये मात्र ह्या सगळ्या ज्या काही कमतरता आहेत, त्रुटी आहेत, त्याची पूर्तता आम्ही करू आणि सर्वसामान्य प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. परळच आगार नव्हे तर राज्यातील सर्व म्हणजे मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत राज्यातील सर्व ज्या ज्या ठिकाणी एसटी महामंडळाच्या ह्या जागा आहेत, डेपो आहेत, स्टँड आहेत, त्या सगळ्या ठिकाणी ही स्वच्छता ची मोहीम जी आम्ही 1 जूनपासून केलेली आहे ती पूर्णपणे आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये राबवू. 5 जूनचा आज पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आम्ही ज्या प्लास्टिकच्या बाटल्या किंवा जे प्लास्टिकचे तुकडे किंवा पिशव्या मिळतात त्या रिसायकलिंग करून एखाद्या संस्थेला देऊन त्या पर्यावरणाची हानी होणार नाही. कारण ह्या इकडनं प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या हे करणार आणि कुठल्या तरी कचराकुंडीमध्ये टाकणार, त्यामुळे शेवटी पर्यावरणाचा ऱ्हास तो होणारच. त्यामुळे त्या एकत्रित ठेकेदाराने एकत्रित करावं. आम्ही एक संस्था त्यांना देतोय, त्या संस्थेच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची आहे आणि त्या प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या त्या संस्थेकडे देऊन मग रिसायकलिंग करून परत त्या वापरात आणण्याच्या संदर्भातल्या सूचनाही मी दिलेल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा एक चांगला संदेश आम्ही या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना देतोय. डिझेल दरवाढीचा फटका हा एसटीला देखील बसताना पाहायला मिळालेला आहे. साताऱ्यामध्ये काल पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर डिझेल हे देखील कमी होतं आणि सेकंड सत्रामध्ये अनेक गाड्या या उभ्या राहिलेल्या आहेत. याकडे नेमकं कसं पाहता, कारण डिझेलचा दरवाढीचा प्रश्न आहे. 3 वेळा डिझेलची झालेली दरवाढ एसटीसाठी लागणाऱ्या विविध जे स्पेअर पार्ट्स आहेत किंवा टायर आहे, ट्यूब आहे किंवा इतर काही वस्तू ज्या आहेत त्यामध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे एसटी महामंडळाला डिझेलच्याच माध्यमातून 310 कोटी रुपयाचा वार्षिक फटका बसलेला आहे. आणि ते बाकीच्या गोष्टी मी ज्या सांगितल्या की पेट्रोल बरोबर डिझेल बरोबरच टायर ट्यूब आणि जे सुटे भाग आम्ही घेतो रिपेअर करायला गाड्या त्यामध्ये झालेली वाढ आणि तसंच ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही एका गोष्टीची पण माहिती घेतलेली आहे की ही दरवाढ सातत्यानं होत राहिल्यानं 310 कोटी रुपये डिझेलच्या बाबतीतली आम्हाला नुकसान आणि त्याचबरोबर इतर पार्टच्या बाबतीतला नुकसान हा करून जवळजवळ 400 कोटीपर्यंत आजच्या तारखेला एसटी महामंडळाला नुकसान झालेलं आहे. कामगारांची सातत्यानं आम्हाला आंदोलनाचे इशारे दिलेले आहेत. काही कामगारांचे आंदोलनाचे इशारे म्हणजे काही ते चुकीचे नाही आहेत. जी सत्य आहे ते सत्य आम्ही सुद्धा नाकारत नाही. त्यांची पण ओरड आहे की आम्हाला ज्या सुविधा द्यायला हव्या त्या सुविधा आम्हाला मिळत नाही, आमची थकबाकी आहे ती सुद्धा मिळत नाही किंवा अनेक त्यांचे जे प्रश्न आहेत ते अजूनपर्यंत मार्गी लागलेले नाही आहेत. त्यामुळे त्या कामगार संघटनांबरोबर मी पुढल्या आठवड्यामध्ये बैठक घेतोच आहे. पण त्यांनाही काही ना काही आम्हाला द्यावं लागणार आहे ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठल्याही परिस्थितीमध्ये एसटीची दरवाढ ही आजपर्यंत आम्ही केली नाही पण भविष्यात ही करावी लागू शकते. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी मी या विषयावर चर्चा करीन आणि अंतिम निर्णय आम्ही पुढील आठवड्यात घेऊ. डिझेलचा जो तुटवडा आहे, एसटीला पडत असलेल्या डिझेल तुटवड्याबाबत काही ठोस धोरण नाही. बघा, आजच्या परिस्थितीमध्ये डिझेलचा तुटवडा असा म्हणजे 100% आम्हाला कुठल्याही डेपोतून ती कल्पना आलेली नाही. परंतु डिझेल अभावी एसटीची कुठलीही बस बंद पडणार नाही अशी हमी मी परिवहन मंत्री म्हणून किंवा एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून घेतो. इंधन दरवाढीमुळे आता रिक्षा 27 रुपये दर होणार आहेत 1 जुलैपासून. अशा पद्धतीचा आरटीओने रिपोर्ट पुढे पाठवला, अहवाल पाठवलेला. ती जबाबदारी जी असते ही दरवाढीची ही पूर्ण एसटी आहे. म्हणजे आमचे प्रिन्सिपल सेक्रेटरी जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते आणि त्या समितीच्या माध्यमातून ते निर्णय घेत असतात. मी सुद्धा वाचनात अशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या आहेत तर त्यांच्याशी मी त्या विषयावर चर्चा करणार. जो बसचा अपघात झाला याच्यावरती नेमकी काय कारण आहे तुम्ही सद्यस्थितीला एसटी महामंडळाची जी काही ज्या पद्धतीच्या गोष्टी चालल्या त्यावरनं ड्रायव्हर किंवा कंडक्टरवरती काही तणाव अशा पद्धतीची स्थिती आहे का? नाही, तणावाचा वगैरे काही नाही. आम्हाला जेवढ्या उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना आम्ही करतो. परंतु अपघात हा अनावधानानं होत असतो काय त्यामध्ये आम्ही ज्या शहानिशा केली त्याच्यामध्ये
ड्रायव्हरचा कुठल्याही प्रकारे दोष असा कुठली तरी त्यांनी काही व्यसन त्याला आहे किंवा काही गोष्टींमुळे ते घडलेलं असं आमच्या काही निदर्शनास अद्याप तरी आलेलं नाही. परंतु अचानक बघा ना, म्हणजे सुरतला दोन्ही बसेस या महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या आणि सुरतला जाऊन अपघात होतो. एका टँकरला वाचवायला 2 एसटी बस एकमेकांवर आढळतात आणि त्यामुळे त्या आढळल्यामुळे 7 प्रवासी मृत्युमुखी पडले, कित्येक प्रवासी जखमी झाले. ठीक आहे, आता त्या मृत प्रवाशांना आमच्या निकषानुसार नियमानुसार 10 लाखापर्यंतची आम्ही मदत देणार आहोत. जे प्रवासी जखमी आहेत त्यांना आजाराचा आणि त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च आम्ही करणार आहोत. ती जरी वस्तुस्थिती असेल तरी एसटी महामंडळाने या संदर्भात गंभीर दखल घेतलेली आहे. सर, रिक्षाचे दरवाढ होणार असल्याची माहिती मिळते, नेमकं काय असणार आहे? त्यांनाही फटका अद्यापपर्यंत आमच्याकडे रिक्षा दरवाढीचा प्रस्ताव आलेला नाही. रिक्षा दरवाढीचा प्रस्ताव हा परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे येत नाही. आमचे जे सेक्रेटरी आहे संजय सेठी त्यांच्या अध्यक्षतेखाली एसटीची एक बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये तो निर्णय होतो, परंतु अद्यापर्यंत माझ्याकडे तरी तो प्रस्ताव आलेला नाही. परंतु अशाच वेळी आपण ठाणे महापालिकेने येऊरमध्ये 198 एकरची जागा आहे ती महापालिकेने तडजोड केली, ज्याची ऍक्च्युअल कॉस्ट 2,800 कोटी रुपये आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने जो सादर केलेला पुरावा त्याच्यामध्ये महापालिकेने सांगितलं की 96 एकरची जी जागा आहे त्यामध्ये तडजोड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. नाही बघा, त्या बातम्या पण मी वृत्तपत्रातून वाचत असतो आणि त्या माहिती घेत असतो. अद्यापर्यंत ठाणे महापालिकेने मला त्या संदर्भातली काही माहिती दिली नाही. परंतु आज जागतिक पर्यावरण दिन आहे. पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारे जर काही बातम्या वृत्तपत्रातून येत असेल आणि ठाणे महापालिकेनं काही सुप्रीम कोर्टामध्ये काही ॲफिडेव्हिट दाखल केले असेल तर त्यावेळेस त्यावर विचार करणं गरजेचं आहे. पर्यावरणाचा कुठल्याही प्रकारे ऱ्हास होणार नाही आणि कुठल्याही बिल्डरला त्याचा फायदा न होता जे ठाणेकर नागरिक आहेत त्यांना त्या माध्यमातून कशी काही सहकार्य मिळेल, मदत मिळेल आणि शुद्ध आणि चांगली हवा मिळेल याची खबरदारी महापालिकेने घेणं गरजेचं आहे. साहेब, राजकीय प्रश्न आहेत. नाशिक आणि जळगावमध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याकडे आपण कसं पाहता? इकडे मित्र पक्षांकडे सर्वांकडे जबाबदारी होती की आपापल्या जो बंडखोर उमेदवार आहे त्यांना मागे घेण्यासंदर्भात, मात्र नाशिकमध्ये तसं झालं नाही. त्यामुळे जळगावमध्ये शिवसेनेने देखील मागे घेतला नसल्याचं म्हटलं जात आहे. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 4 जागा शिवसेनेनं, 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि 11 जागा ह्या भारतीय जनता पक्षानं लढवण्याचं ठरवलेलं आणि त्यानुसार त्या ठिकाणी उमेदवार जाहीर केले. आपल्यालाही कल्पना आहे की 17 जागांपैकी तब्बल 6 ठिकाणी हे महायुतीचे उमेदवार निवडूनही आलेले आहेत. काही ठिकाणी काही लोकांनी आपल्याला उमेदवारी मिळेल ह्या आशेनं उमेदवारी अर्ज भरले होते, परंतु काही अंतर्गत वादविवादामुळे ते उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकलो नाही. 2 दिवसापूर्वी हाच प्रश्न जेव्हा तुम्ही विचारत होता त्यावेळेसही आम्ही सांगत होतो की 17च्या 17 जागा आम्हीच निवडून आणू आणि आजही आम्ही ते सांगतो. 6 तर आमच्या निवडून आलेल्या आहेत, आम्ही 11 जागा सुद्धा निवडून आणू. आणि जे जळगावचं किंवा नाशिकचं जे काही थोडंसं कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहे त्या भावनांचा विचार करून आमचे संकटमोचन महाजन साहेब, आमचे उदय सावंत हे सगळे नाशिकला गेलेले आहेत. शिंदे साहेब स्वतः त्यावर जातीनं लक्ष घालून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यावर लक्ष घालून आहेत आणि नक्कीच आज उद्याला सुद्धा हे जे थोडंसं काही उणी दुनी एक दुसऱ्यांचे काढल्यामुळे काही घडलेलं आहे त्यावर ते सगळं शांत होईल आणि एकजुटीनं आमचे सगळे लोक महायुतीचे 3ही पक्ष हे 11 उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करतात. ज्या पद्धतीने या निवडणुका होत आहेत, उमेदवार दिले जात आहेत, बिनविरोध निवडणुका जिंकल्या जात आहेत, नागरिकांना कुठेतरी आपण सत्ताधारी म्हणून गृहीत धरत आहात असा आरोप अमित ठाकरे यांनी आता केलेला आहे. नाही बघा, आता जर तुमच्याच पक्षाची लोक माघार घेत असतील, तुमच्याच पक्षाच्या नेत्यांना असं वाटत असेल की ज्याला आपण बिनविरोध निवडून देतोय तो खरोखर आपल्या मतदारसंघाचं काहीतरी चांगलं काम करेल, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवेल आणि त्यामुळे जर तुम्हीच सहकार्य करून आशीर्वाद देऊन जर माघार घेत असाल तर ते योग्य नाही. मलाही आता आठवत आहे की ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होती आणि मनसेचे त्यावेळेस 9 नगरसेवक निवडून आले होते, परंतु त्यावेळेस सुद्धा मनसेनं आम्हाला शिवसेनेला सहकार्य केलं, समर्थन दिलं होतं आणि शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकवण्यासाठी वेळोवेळी राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की
अमित ठाकरेंनी ज्या वेळेस आम्हाला राज साहेबांनी समर्थन केलं त्यांच्याशी चर्चा करून असं जर वाक्य वापरलं तर योग्य होईल. पण ते माघारी नाट्यावर एका नाशिकमध्ये जो दिवसात प्रकार झाला, नाशिकमध्ये जो काही सगळा प्रकार झाला याच्यावर एक अशी चर्चा आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जो आहे हा राष्ट्रवादी आणि भाजपकडनं सुरू झाला. असं बिलकुल नाहीये. महायुतीचं सरकार आहे. ह्या सगळ्या कपोकल्पित बातम्या तुमच्या माध्यमातून त्या बातम्या कुणाच्या तरी थ्रू ह्या पेरल्या जातात आणि त्यावेळेस दिवसभर चर्चा होते. संजय राऊत अशा प्रकारे बातम्या पेरतात आणि तुम्ही त्यावर दिवसभर चर्चा करता. त्यामुळे मला असं वाटतं की बातम्या पेरून काहीतरी दिवसभर चर्चा घडवून आणण्यापेक्षा सकारात्मक कामं करावी. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, सर्वसामान्य कामगारांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहे, त्या विषयावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आणि नेत्यांनी लक्ष घालणं गरजेचं असताना परत ह्या एकदा राजकीय गटांगळा घालण्याचं काम कुणी जर सकाळी सकाळी उठून करत असेल तर ते योग्य नाही. माझी संजय राऊत साहेबांना विनंती आहे की आपण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसभेवर आपल्याला आम्ही लोकांनी पाठवलेला आहे त्याचा सगळा जो काही अधिकार आहे त्या अधिकाराचा फायदा घेऊन तुम्ही कामं करावी अशी मला आणि सर्वसामान्य जनतेला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. पण ते असं सुद्धा म्हणाले की 150 कोटीचा घोडे बाजार झाला आणि विरोधी पक्षानेच आपले घोडे त्या बाजारात. बघा कसं असतं की जेव्हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी ह्या महाराष्ट्रावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची महायुतीची सत्ता आणली त्यावेळेस सुद्धा ह्याच संजय राऊत साहेबांनी 50 कोटीचा घोडे बाजार प्रत्येक आमदारांच्या माध्यमातून झालेला आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं कदाचित हे 50 कोटी 150 कोटी 3000 कोटी 5000 कोटी भविष्यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर होण्यासाठी संजय राऊत साहेब असे काही वल्गना करत असतील आणि असे कोटी जे आकडे आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतील. मला असं वाटतं की 150 कोटी 50 कोटी 3000 कोटी 5000 कोटी हे काही छोट्या गोष्टी नाही हो. सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी 1500 रुपये दिलेत ते सुद्धा आमच्या दृष्टीनं आणि लाडक्या बहिणींच्या दृष्टीनं महत्वाचे जे गेली अनेक वर्ष सत्तेत राहून तुम्ही देऊ शकला नव्हतात. मला असं वाटतं सर्वसामान्य जनतेसाठी आपण आता काम करणं गरजेचं आहे. अमोल कोल्हे एक शेवट अमोल कोल्हे यांची जी मालिका आहे मी सावित्रीबाई फुले ती बंद करता आहेत. त्यांनी भावनिक पोस्ट केलेली आहे. ते म्हणते थोडंसं थांबावं लागतंय, नव्या उमेदीने येईल, नव्या लढ्याने येईल, काही अडचणी आहेत. अमोल कोल्हे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार असले तरी ते कलावंत आहेत, कलाकार आहेत. संभाजीराजेंची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे ते मंचावर उठवत असतात. अनेक चित्रपट मालिकांमध्ये ते असतात आणि अशा वेळेस जर काही पौराणिक कथेवर आधारित किंवा ऐतिहासिक कथेवर आधारित जर काही मालिका असतील ती बंद पडता कामा नये. ती चालू करण्यासाठी प्रताप सरनाईक परिवहन मंत्री म्हणून किंवा एक कलाकारांना दाद देणारा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे अमोल कोल्हेंच्या पाठीमागे उभं राहील. त्यांनी जर त्या संदर्भात माझी काही मदत किंवा सहकार्य मागितलं तर मी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील. एक शेवटचा प्रश्न आहे. परवा म्हणजे 6 तारखेला कॉंग्रेस जनता पार्टी ही दिल्लीत आंदोलन करत आहे. राज्यभरातनं देखील त्याला पाठिंबा मिळताना पाहायला मिळतो. आदित्य ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर आता अमित ठाकरेंनी देखील त्या आंदोलनाला समर्थन दर्शवलेलं आहे. या आव्हानाकडे आपण कसं पाहता? युथ एकत्र होऊन चांगली गोष्ट आहे. अमित ठाकरेंचा पक्ष आदित्य ठाकरेंचा पक्ष जर त्या पक्षामध्ये विलीन होत असेल आणि त्यांनी त्याला जर पाठिंबा दिला असेल तर मला त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.